जिल्ह्यातील गेस्ट हाऊस प्रकरणात चौकशी अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्याला बढती मिळाल्याने क्रांतिकारी संघटना आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र शासनाचे पंचायत राज कमिटीचे सदस्य डी.के. शिवदास धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी असूनही संबंधित अधिकाऱ्याला प्रमोशन देण्यात आले असा गंभीर आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, महाराष्ट्र शासनाचा निषेध असो। अंदाज समितीत लाखो रुपये जमा करून देण्याचा आरोप असलेल्या या अधिकाऱ्याला शासन दरबारीच पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही संघटना करत आहे। भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारे अधिकारी आणि त्यांना प्रमोट करणारी यंत्रणा दोघांच्याही चौकशीची मागणी संघटनेकडून जोर धरू लागली आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांना स्वच्छ प्रशासनात स्थान कसे असा थेट सवाल करत क्रांतिकारी संघटनेने या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांना शिक्षा करावी अशी मागणी आता जोर पकडत आहे। महाराष्ट्र शासनाची धुळे दौऱ्यावर असताना जी अंदाज समिती होती त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे डी.के. शिवदास साहेब यांना संशयित आरोपी आहे। आजपर्यंत युवा अधिवेशनामध्ये नुसत्या घोषणा सुरू आहेत। आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते की भ्रष्ट अधिकारी जे आहेत, पोलीस प्रशासन असो, महसूल असो, समाज कल्याण असो, आदिवासी विकास असो, सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून जे अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन परत आणखी बढती मिळते यांना, त्या देशात खरोखर लोकशाही आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची पायामुळे आपल्याला दिले त्याच्यावर न्याय मिळत नाही। आता महाराष्ट्रातील आमचे कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आहेत, मका उत्पादक शेतकरी आहेत, यांना भाव मिळत नाही, यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही। आणि जे नाही मुद्दे त्या मुद्द्यांवर युवा अधिवेशनात रोज रणांगण सुरू आहे। आमच्या धुळे जिल्ह्यात आलेली जी समिती होती त्यांना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना बढती देतात आणि असे महसूलमध्ये अधिकारी पण आहेत त्यांना बढती मिळते। खरोखर या देशात लोकशाही जिवंत आहे का? आणि आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन करीत आहे। राज्य शासन बोगस बियाणे, खते, बियाणे, कीटकनाशके, आता हा मका आहे आपल्याकडे, या मकाची कंपनी असो, कीटकनाशक ही मका ॲडव्हान्टा कंपनीचा आहे, बुस्टर कंपनीचे पण तसाच झालेत। पण कुठलाही कृषी विभाग अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, डीलरांवर कारवाई होत नाही, कंपनीवर नाही, फक्त थोडेफार दिवस पेपरबाजी होते, टीव्हीला बातमी येते, नंतर प्रकरण दडपले जातात। ही खरोखर लोकशाही आहे का? वंदे मातरम। साक्री पोलीस स्टेशनमधील पी.एस.आय. महेश गायतड यांनी पत्रकार शैलेश गादेकर यांच्या अपंगत्वाची खिल्ली उडवत शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। एका पत्रकारासोबत झालेल्या शाब्दिक वादाच्या वेळी गादेकर यांचा काही संबंध नसतानाही त्यांनी लंगड्या अशी अवमानकारक हिणवणी करत पाय तोडून टाकीन अशी धमकी दिल्याचे सांगण्यात येते। यामुळे पत्रकार संघामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पत्रकार एकजुटीचा प्रहार दिव्यांग संघटनेचा पोलीस अधिकारी समाजासाठी आदर्श असताना अशा प्रकारचे हलकट आणि अवमानकारक वर्तन अस्वीकार्य असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे। पत्रकार संघाने या घटनेचा निषेध नोंदवून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन DYSP आणि SP यांनी योग्य तपास करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही पत्रकार संघाने दिला आहे। सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय DYSP साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। पत्रकार एकजुटीचा आज या ठिकाणी साक्री पोलीस स्टेशनचे PSI गायतड यांच्या गैरवर्तणुकीच्या संदर्भामध्ये DYSP साहेबांना सर्व तालुक्यातल्या पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। हा जो काही प्रकार गायतड साहेबांच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या संदर्भात घडलेला आहे हा अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आहोत। याच्या अगोदरही अनेक अधिकाऱ्यांना की ज्यांना माज होता तो माज उतरवण्याचं काम तालुक्यातल्या पत्रकारांनी हे केलेलं आहे आणि म्हणून
आजही आम्ही या ठिकाणी DYSP साहेबांना 8 दिवसाची मुदत या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. 8 दिवसामध्ये जर का DYSP साहेबांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही, कारवाई केली नाही, तर एक खूप मोठं असं जनआंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उभारलं जाईल आणि तालुक्यातल्या सर्व पत्रकारांची एकजूट त्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस खात्याला दाखवून दिली जाईल. एवढंच आजच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही जाहीर करतो.